अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। बोल रेणुका माता की जय। माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज मी माझ्या घरातल्या दोन लक्ष्म्यांसमोर बसलेली आहे। एक आहे आमची कुलदैवत आणि एक आहे आमच्या घरातली लक्ष्मी। तर आज मी त्यांच्या समोर तुमच्या सोबत व्हिडिओ करतेय। तर मला खूप जास्त रिक्वेस्ट होती की ताई दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे, दुर्गा सप्तशतीचे पाठाबद्दल मला सांगा। खरं तर तुम्हाला सांगते की आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहे। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी। तर ह्या आपल्या महाराष्ट्रामधल्या ह्या कुलदेवता आहे। तर त्यांचा आपल्याला पाठ करायचा असतो। तर त्याच्यात आई भगवतीची सेवा, त्या सेवेमध्ये दुर्गा सप्तशती हा सगळ्यात म्हणजे दुर्गा महात्मा जसं असतं तसं दुर्गा सप्तशती पण खूप महत्वाचं असतं। आणि ही सेवा आपण आपल्या कुलदेवतेच्या सेवेमध्ये इन्क्लूड असते। आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, त्यांचं संरक्षण आपल्या अवतीभोवती राहावं म्हणून आपण ही सेवा करतो। तर आता दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे। आणि मुळात तर दुर्गा सप्तशती पाठ ही विशेष एक आई भगवतीची सेवा आहे जी आपण नवरात्रीमध्ये करायची असते। नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे। पण ज्यांना आत्ता करायची इच्छा आहे ते आत्ता पण करू शकता। तुम्ही अष्टमीला पाठ करू शकता, तुम्ही पौर्णिमेला पाठ करू शकता, किंवा आपला जो मंगळवार आणि शुक्रवार हा 2 देवीचा वार असतो त्या दिवशी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। आता दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा, तर ही जी कुलदेवतेची सेवा आहे ही आपण घरातल्या कुलस्त्रीनेच करायची असते। तुमच्या घरात म्हणजे तसं बिलकुल नाहीये की कुलस्त्रीने म्हणजे आपल्या ज्या घराच्या ज्या कुलस्त्री आहेत त्या करू शकता, पण दुसऱ्यांनी केलीच पण चालेल। ही सेवा ज्या मुलींचे लग्न जमत नाहीये त्यांनी देखील ही सेवा करू शकता, म्हणजे कुमारिका देखील ह्या सेवा करू शकता। पण आपण जेव्हा नवरात्रीमध्ये सेवा करतो तेव्हा ती खरं तर कुलस्त्रीने करायची असते। पण असं काही नाही आहे। आपल्या घरात ज्या स्त्रिया असतील मग त्या म्हणजे ज्या विधवा असतात, ज्यांचे पती हयात नाहीयेत, त्या देखील ही सेवा करू शकता, पण संकल्पयुक्त नाही करू शकत। तर तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय असतात। तर हे 1 ते 13 अध्याय कसे वाचायचे। आता ज्यांना पाठ करायची खूप इच्छा आहे, दुर्गा सप्तशती पाठ करायची ज्यांची खूप इच्छा आहे, ते मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला पाठ करू शकता। मी स्वतः जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा मांडतो तेव्हा पण मी माझा दर पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचा पाठ असतोच। मी न चुकता तो पाठ करते आणि तुम्हीही करावा असं मला वाटतं। कारण आपली जेव्हा कुलदेवतेची सेवा आपण करतो ना तेव्हा म्हणजे साक्षात स्वामी पण सांगतात की आधी कुलदेवतेची सेवा करा, नंतर माझी सेवा करा, म्हणून यांची सेवा आपल्याला आधी करायची असते। आता माझ्याकडे रेणुका मातेचाच फोटो आहे असं नका वाटून घेऊ, कारण ती आमची कुलदेवता आहे म्हणून मी तो फोटो ठेवला आहे। तुम्हाला असं नका वाटून घेऊ तुम्ही रेणुका मातेचाच का फोटो ठेवला। तर 1 ते 13 पाठ करायचे असतात। लोकसंकल्पयुक्त देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता। असं म्हणतात की 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यावर 14 दिवस एक पाठ करायचा। म्हणजे मी तुम्हाला सांगते एक पाठ म्हणजे 1 ते 13 अध्याय म्हणजे एक पाठ असतो। आणि त्याच्यात सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात जाल, तुम्हाला हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचा तो तुम्हाला कोणत्याही धार्मिक जिथे देवाचं सामान मिळतं किंवा देवाची पुस्तकं मिळतात त्या दुकानात पण तुम्हाला हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मिळेल। आणि दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवातीपासून मग ते अथकिलक स्तोत्रम सगळं वाचायचं असतं। असं नाही की डायरेक्ट पहिला अध्याय वाचायचा नाही, तुम्ही सगळे स्तोत्र मंत्र तुम्ही ते वाचायचे। तुम्ही जेव्हा ग्रंथ आणाल, अगदी छोटासा तो ग्रंथ आहे, जेव्हा तुम्ही ग्रंथ आणाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल आणि सुरुवातीपासून ते सगळं तुम्हाला वाचायचं आहे। आता जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पाठ करता, आता मुळात तर पोथीची मांडणी कशी करायची। आता बघा, जर तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला जर तुम्ही हे पाठ करणार असेल तर त्याला मांडणी करायची गरज नाहीये। तुमच्या घरात, आपल्या घरात कुलदेवतेचा टाक असतो, तर त्या देवासमोर म्हणजे त्या आपल्या देवघरात जो देवाचा फोटो असेल किंवा टाक असेल त्याच्या समोर एक पाठ ठेवायचा, त्या पाठावर दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवायचा। असं म्हणतात की दुर्गा सप्तशती ग्रंथ हा हातात घेऊन नाही वाचायचा, एका पाटावर तो ग्रंथ ठेवायचा आणि मग तो वाचायचा। आणि दुर्गा सप्तशती कधीच मनातल्या मनात वाचायची नाही, ऍटलिस्ट आपल्याला आपलं ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ
वाचावा, मनातल्या मनात तो वाचू नये. आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ करता, मग ते किती पाठ करायचे? तुम्ही 21 पाठ करू शकता, तुम्ही 14 पाठ करू शकता, तुम्ही 11 पाठ करू शकता, 51 पाठ करू शकता, हे तुमच्यावर आहे. आणि असं म्हणतं की जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतो, म्हणजे 14 दिवस 14 पाठ करायचे असतात. म्हणजे एका दिवशी 1 ते 13 अध्याय म्हणजे 1 पाठ. मी परत सांगते, एका दिवशी 1 ते 13 अध्याय म्हणजे 1 पाठ, असे तुम्हाला 14 दिवस करायचं असतं. आणि असं म्हणतात की 14 दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ जर आपण आपल्या घरात केलं तर आपल्याला नवचंडी केलेचं फळ मिळतं. नवचंडी सेवा तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपण वास्तुशांती करतो तेव्हा नवचंडी करायची असते. पण ज्या लोकांना नवचंडी करणं शक्य नाही आहे त्यांनी हा दुर्गा सप्तशतीचे 14 दिवस संकल्पयुक्त पाठ करावा. नक्कीच फायदेशीर होईल. नक्कीच तुम्हाला देवीचं संरक्षण तुमच्या घरावर राहील, तुमच्या आयुष्यावर राहील, असं मला तरी वाटतं. आता संकल्पयुक्त कसा करायचा? मुळात तर तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा दर पौर्णिमेला पाठ करा. तर मी तुम्हाला सांगते, म्हणजे कुमारिकांनी पण हा पाठ करू शकता. पण कुमारिकांनी देखील काळं वस्त्र घालायचं नाही, साडी घालूनच हा पाठ करायचा असतो. कुमारिकांनी सुद्धा आणि बायकांनी सुद्धा साडी घालावी, कपाळाला कुंकू लावावं आणि हातात हिरव्या बांगड्या घालाव्या, हे कंपल्सरी आहे. आणि तुम्ही एक ना आसन घ्यायचं, आसनावर बसूनच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. पण मग पंजाबी घालते आणि दीदी मला जमणार नाही किंवा, आणि हा जो पाठ आहे हा तुम्हाला देवासमोर बसूनच करायचा आहे. तुम्ही कुठेही दुसऱ्या ठिकाणी हा पाठ करू शकत नाही. तुम्ही जर संकल्पयुक्त किंवा मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला जर हे पाठ करणार असेल तर तुम्हाला या पद्धतीनेच पाठ करावा लागेल की कुंकू लावायचं, साडी घालायची आणि बांगड्या घालायच्या. आणि हा पाठ करण्याच्या पहिले जेव्हा संकल्प आपण सोडतो त्याच्याबरोबर कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं, घरातल्या वडीलधाऱ्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग पाठाला सुरुवात करायची. आणि हे झालं की आपण संकल्पयुक्त किंवा तुम्हाला असेल तर तुम्ही हे सगळे पाठ मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला करू शकता. पण ज्यांना नित्यसेवेमध्ये आपण जेव्हा 3 अध्याय आणि 11 माळी करतो त्याच्याचबरोबर तुम्हाला जर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही दुर्गा सप्तशती इन्क्लूड करू शकता. हे खरंच आहे. तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं नसेल, जर तुम्हाला वाटतं आहे की माझ्याकडनं रोज कुलदेवतेची सेवा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग काय करायचं, आपण जेव्हा स्वामीचरित्राला सुरुवात करतो, स्वामीचरित्राची जशी आपण रोज 3 अध्याय आणि 11 माळी करतो त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पण आपल्याला रोज 2-2 अध्याय वाचायचे आहे. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी जर 1 ते 2 वाचले तर दुसऱ्या दिवशी 3 ते 4 वाचायचे, 5व्या दिवशी 5 ते 6 वाचायचे आणि 6 दिवसात तुमचे 2-2 अध्याय होतील. आणि 7व्या दिवशी तुम्ही शेवटचा अध्याय वाचायचा आहे, 13वा अध्याय. आणि त्याच्याच बरोबर आपल्या ज्या ग्रंथाच्या मागच्या साईडला क्षमापराधान स्तोत्र आहे की जर 7 दिवसात जर माझ्याकडनं काही वाईट घडलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कुलदेवतेची माफी मागायची असते. तर ते स्तोत्र पण तुम्ही शेवटच्या दिवशी वाचू शकता जेव्हा तुमचं सप्तशतीचा 13वा अध्याय संपतो. आणि सप्तशतीचा अध्याय मी परत एकदा सांगते, सप्तशतीचा अध्याय 1 पासून नाही वाचायचं. सुरुवातीला जे अथकिलक स्तोत्र वगैरे असतं ते सगळं वाचायचं असतं. आणि सुरुवातीला हे पण वाचण्याच्या आधी आपला जो मंत्र आहे, नवारणव मंत्र, ओम ऐं व्रीम क्लीम चामुंडाय विच्चय, ह्या मंत्राचा जेव्हा पण तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्ही 1 माळ जप करावा. जर तुमच्या नित्यसेवेत जर ही सेवा तुम्ही इन्क्लूड केली तर खरंच सांगते कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि देवीचं एक कवच आपल्या भोवती निर्माण होतं. म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करावी. त्याच्याच बरोबर रोज तुम्ही जेव्हा 11 माळी श्री स्वामी समर्थ जपाच्या करता, त्याचबरोबर जर तुम्ही घरातल्या घरात तुम्ही जर रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये जर दुर्गा सप्तशती इन्क्लूड करणार असेल तर तुम्ही रोज नवारणव मंत्राची 1 माळ तरी जप करावी. आणि खरंच सांगते, जसं आपण स्वामींची सेवा करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या कुलदेवतेची देखील सेवा करावी. त्यांचं कवच आपल्या भोवती असतं आणि नक्कीच आपलं चांगलंच होतं. आता दुर्गा सप्तशतीची मी तुम्हाला माहिती सांगितली कसं वाचायचं, काय वाचायचं. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त कराल दुर्गा सप्तशती
तर तेव्हा जेव्हा संकल्पयुक्त कराल तेव्हा सांगते आहे, तुम्ही फक्त मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला जर पाठ करणार असेल तर देवासमोरच करा. पण जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल पाठ, कारण जेव्हा आपण संकल्पयुक्त करतो तेव्हा ती पोथी 14 दिवस एकाच ठिकाणी ठेवायची असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की पाटावर तुम्हाला ती पोथी ठेवायची आहे, तर 14 दिवस किंवा तुमचा 11 दिवस 9 दिवस तुमचा काय संकल्प असेल त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ती जी आपला जो ग्रंथ आहे तो एकाच ठिकाणी ठेवायचा. यावेळेस परान्न वर्ज्य आहे, तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल. तुम्ही मांसाहार देखील खाऊ शकत नाही जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कराल तेव्हा. परत एकदा सांगते, संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कराल तेव्हा मांसाहार वर्ज्य आहे. तुम्ही ब्रह्मचर्या तुम्हाला पाळावी लागते, तुम्ही परान्न घेऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल. आणि जर नित्यसेवेत जर तुम्ही ऍड केलं तर तुम्ही मग दुर्गा सप्तशती तुम्ही घरातही वाचू शकता. तुम्ही कुठे जॉब करत आहेत तिथे देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 2-2 अध्याय वाचू शकता, 99 मंत्र करू शकता. कारण ती नित्यसेवा असते, त्याच्यासाठी आपण कधी संकल्प वगैरे करत नाही. पण जर एखादी गोष्ट आपण संकल्पेने करतो तर त्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन येतं आणि जे आपण काटेकोरपणे पाळावं असं मला तरी वाटतं. बस हीच माहिती होती. आणि आपण सर्वांनी देवीची सेवा करावी, देवीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त व्हावा. कारण जेव्हा कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते तेव्हा सगळेच आपले मार्ग, आपले जे अडलेले कामं आहेत ते मार्ग लागतात. तर झालेली सेवा मी रेणुका मातेच्या चरणी रुजू करते आणि माझा व्हिडिओ इथेच एंड करते. परत एकदा आपण देवाचं नामस्मरण घेऊया. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब. बोल रेणुका माता की जय, बोल रेणुका माता की जय, बोल रेणुका माता की जय. श्री स्वामी समर्थ.